नाफेडला सोयाबीन खरेदीसाठी 20 ते 25 दिवस वाढवून द्या. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. बुलढाण्याच्या टक्कल व्हायरस प्रकरणी आरोग्य यंत्रणा पुन्हा घेते रक्ताचे नमुने. या माती आणि अन्य याचे पण घेते नमुने, तर यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भिवंडीच्या मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. महामार्गावर ट्रकचा अपघात झाल्याने वाहतूक कोंडी, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा. कोल्हापूरमध्ये एका कारला लागली अचानक आग. आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. शिवभोजन योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा. छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून योजना बंद न करण्याची केली मागणी. सांगलीच्या जिल्हा परिषद शाळेला रोहित पाटलांनी दिली भेट, तर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाची केली तपासणी. तसंच डिजिटल शिक्षणाची घेतली माहिती. उद्योगपती विजय मल्ल्यांची उच्च न्यायालयामध्ये धाव. बँकांवर अनेक वेळा कर्ज वसूल केल्याचा आरोप, तर 14,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वसुलीचा आरोप. सिंधुदुर्गात वेंगुर्ले मानसेश्वराची आगळी वेगळी जत्रा. मानसेश्वराच्या देवस्थानांवर भाविकांचा महापूर, तर कर्नाटक गोव्यातून भाविक दाखल. पैठणच्या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. गावांमधील रखडलेल्या रस्त्याचं काम आणि धुळीमुळे नागरिकांना होणारा त्रास, यामुळे नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन. बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात. जिल्ह्यातील 2,000 कर्मचारी महोत्सवात सहभागी. अकोल्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभ संपन्न. या कार्यक्रमात राज्यपाल राधाकृष्णन आणि कृषी मंत्री कोकाट यांची उपस्थिती. सोन्याच्या भावात गेल्या 7 दिवसात 7,000 वाढ. सोन्याचा आजचा भाव 87,000 रुपये, तर येत्या काळात सोन्याचे भाव 90,000 पर्यंत जाण्याची शक्यता. कल्याणमध्ये प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची तोडक कारवाई. प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भूमाफिया आणि चाळ माफियांचे धाबे दणाणले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.